मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2025मध्ये पहिल्या राऊंडची लिस्ट आलेली आहे। याबद्दल व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे काही वेळापूर्वी। तर बऱ्याच जणांना या लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही। यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड अशा प्रकारचा मेसेज दाखवला जात आहे। त्यांनी पुढे काय करायचं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडचे सगळे दरवाजे बंद होणार आहेत, ते का ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सेकंड राऊंड, आता फर्स्ट राऊंड तर सुरू झालेला आहे, तर सेकंड राऊंड कधी आहे, ज्यांचे नंबर लागले नाहीत त्यांच्यासाठी हा अपडेट महत्त्वाचा ठरणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळत असतात। मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी अपलोड केलेला आहे व्हिडिओ। तर यामध्ये पहिल्या राऊंडची लिस्ट कशा प्रकारे बघायची, म्हणजे पहिली लिस्ट जी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता कॉलेज मिळालेला आहे, कोणता ट्रेड मिळालेला आहे याबाबत व्हिडिओ आहे। अद्याप बघितला नसेल तर बघून घ्या, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर आता इथे मोबाईलवरून सुद्धा बघू शकता। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये ज्या 3 लाईन दिसत आहेत तुमच्या मोबाईलमध्ये उजवीकडे, तर यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमची डिटेल टाकायची आहे। ज्यांचा पासवर्ड विसरला असेल त्यांनी फॉरगॉट पासवर्ड करा आणि लॉग इन करून घ्या। OTP जातो, बाकी डिटेल तुमच्या मोबाईलवर बऱ्यापैकी असतेच। तर लॉग इन केल्यानंतर आता जर बघाल तर तुम्हाला अशा प्रकारचे ग्रीन लाईन दिसत आहेत। पुन्हा एकदा त्या लाईनकडे जा, वरच्या 3 आणि टच करा। इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल दिसणार आहेत। तर आपण अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो इथे। तर यामध्ये अलॉटमेंट लेटरमध्ये काय येतं, यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड, म्हणजे या राऊंडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सीट, म्हणजे कोणत्याही ITI कोणताही ट्रेड मिळालेला नाही। आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर पुढच्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म लगेच सुरू होत आहेत। तर उद्यापासूनच तुम्ही ऑप्शन बदलू शकता किंवा तोच राऊंड, म्हणजे साधारण पहिले 3 राऊंड तरी तुम्ही रिस्क घेऊ शकता। तुमचा जो महत्त्वाचा किंवा पसंतीचा ट्रेड आहे तो पहिले 3 राऊंड, म्हणजे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंडमध्ये लागू शकतो। याची साधारण 80 ते 90% शाश्वती आहे। जर तुमचे मेरिट चांगल्या प्रकारे असेल तर 80 ते 90% तुम्हाला पसंतीचा ट्रेड मिळू शकतो। परंतु तुम्ही ऑप्शनसुद्धा बदलू शकता। तुम्हाला ट्रेड ऑप्शन वेगवेगळे दिलेले असतात, ते त्या ठिकाणी बदलू शकता। त्यामुळे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये जर कोणताही ट्रेड लागला नसेल तर तुम्ही पुढच्या राऊंडची वाट बघू शकता किंवा ऑप्शनसुद्धा चेंज करू शकता। आता त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचं याचा व्हिडिओसुद्धा याच्यापूर्वी अपलोड केलेला होता। आता महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना आता काय म्हटलेलं आहे, तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी आजच या ठिकाणी लिस्ट लागली आणि 5 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत ॲडमिशन आहे। परंतु महत्त्वाचं लक्षात घ्या, पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड जे उमेदवार झालेले आहेत त्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्र घेऊन यायची, उपस्थित राहायचे आहे। त्याच्यावर झेरॉक्स घेऊन यायचे आहेत, ते डिटेल पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास, म्हणजे जर तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स टाकला असेल आणि तो जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्हाला तो घ्यायलाच लागणार आहे। अन्यथा तुम्ही पुढचे सगळे राऊंड तुमचे, म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये पहिला विकल्प म्हणजे पहिला ऑप्शन लागला आहे, मग तो कोणताही असेल, तो जर तुम्ही पहिल्या नंबरला टाकला असेल, तो जर तुमचा सिलेक्ट झाला असेल तर तुम्ही पुढचे कोणतेही राऊंड, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा उपस्थित राहू शकणार नाहीत। स्पॉट राऊंडसाठी तुमचा विचार केला जाईल शक्यतो। परंतु ज्यांना पहिलाच ऑप्शन लागला, मग तो कोणताही असेल, त्यांना मात्र पुढचे सगळे दरवाजे बंद आहेत। फक्त शेवटच्या राऊंडला, स्पॉट राऊंडला तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे। पण ज्यांना 2 ते 100 म्हणजे दुसरा क्रमांकाचा, समजा पहिला समजा तुम्ही वेल्डर टाकला आहे किंवा फिटर टाकला आहे तो तुम्हाला लागला, आणि 2 नंबरपासून तुम्ही समजा इलेक्ट्रिशियन, वायरमन वगैरे टाकला आहे तो तुम्ही या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे। जर पहिला विकल्प जो असेल तो घ्यावा लागणार। परंतु 2 नंबर 3 नंबरपासून जे असणार ते त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता पुढच्या राऊंडसाठी।
तर यामध्ये पुढचा जो राऊंड आहे तो कधी बरेच जण विचारतायत, तर यामध्ये पुढचा राऊंडसुद्धा लवकरच लागणार आहे. आता ऑप्शन तुम्हाला बदलू शकता. याच्यासाठी उद्यापासूनच ऑप्शन सुरू होतील 12 तारीखपर्यंत आणि 17 तारीख या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्हाला पुढच्या राऊंडची. तर सेकंड राऊंड हा साधारण 17 तारीख म्हणजे त्याच्या अगोदर 2 दिवस पकडा, म्हणजे 15 ते 17 मध्ये 100% या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर सेकंड राऊंडसाठी ऑप्शन बदलून घ्या. ऑप्शन कसे बदलायचे याच्याबद्दलचे व्हिडिओ बऱ्याच वेळा अपलोड केलेले आहेत. आता ऑप्शन भरण्यासाठी तुम्हाला पसंतीचे ट्रेड अगोदर शोधावे लागतात. कशा प्रकारे चुकीचा ऑप्शन भरला जातो हे सुद्धा त्या ठिकाणी इथे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेणेकरून तुम्ही ऑप्शन भरताना चुकू नये आणि तुम्हाला चुकीचा किंवा तुमच्या पसंतीचा ट्रेड, पसंतीचा ITI मिळत नाही. यासाठी सुद्धा काही मार्गदर्शन बऱ्याच वेळा केलेलं आहे. तर अद्याप जर व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ऑप्शन भरताना सुद्धा पुढच्या अडचणी येणार नाहीत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक लागणार आहेत उद्याच्या ॲडमिशनसाठी. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन झाले आहे त्यांना खूप खूप अभिनंदन, आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी सुद्धा पुढच्या राऊंडसाठी तयार राहायचं आहे. अजून भरपूर जागा आहेत, फक्त 10-20% म्हणजे 30% जागा आता वाटप होत आहे. पुढच्या अजून 70% जागा आहेत, त्यामध्ये तुम्हाला 100% तुमचा पसंतीचा ट्रेड मिळणारच आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.